मित्रांनो, फायनली शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही होणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जी-आर हा जाहीर करण्यात आलेला आहे. परंतु मित्रांनो, या जी-आरमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक नोंदण्यात आलेला आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही ओ-टी-एस पद्धतीने होणार आहे. तर ही ओ-टी-एस पद्धत काय असणार आहे? त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी 2 लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलेलं आहे, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी किती रुपयापर्यंत होणार? त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीमध्ये लाभ घेतलेला होता, अशा शेतकऱ्यांना किती हजारापर्यंत कर्जमाफी ही होणार आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या जी-आरच्या माध्यमातून सोप्या भाषेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली Instagramला मेसेज करून विचारू शकता. Instagram आयडी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता मित्रांनो, कसं झालंय, ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते जवळपास 31 मार्च 2025 पर्यंत कर्ज घेतलेलं आहे. मग कोणतीही बँक असो, पतसंस्था असो किंवा स्टेट बँक असो, ग्रामीण बँक असो, कोणतीही बँक असो, ज्या शेतकऱ्यांनी या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं आहे आणि ते कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असेल आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्यांची परतफेड केलेली नसेल, तर त्या शेतकऱ्यांचं मुद्दल किंवा व्याज असं मिळून जर 2 लाखापर्यंतचा आकडा जात असेल, तर अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट महत्त्वाचा म्हणजे ज्या शेतकऱ्यांना 2019च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये लाभ मिळालेला होता आणि त्या शेतकऱ्यांनी जवळपास 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत जे नवीन कर्ज काढलं होतं, ते लाभ घेतल्याच्यानंतर दुसरं कर्ज काढलेलं होतं, तर त्या कर्जाचं पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन जर जवळपास केलेलं नसेल 30 सप्टेंबर 2025 पर्यंत, तर भरलेलंच नसेल अशा शेतकऱ्यांनी, तर 31 मार्च 2026 पर्यंत भरलेच नसेल, तर त्या शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त ₹50,000 पर्यंतची कर्जमाफी ही मिळणार आहे. आता त्या शेतकऱ्यांनी जवळपास 50,000च्या वर म्हणजे ₹1,00,000, 50,000, 60,000, 70,000 किंवा 1,50,000, 2,00,000 या म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीमध्ये बसले होते. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी कर्ज काढलेलं होतं आणि त्या अंतर्गत त्यांनी ₹1,00,000, ₹1,50,000 या पद्धतीचं कर्ज काढलेलं असेल, तर अशा शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त ₹50,000 पर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे आणि ₹50,000चा वरचा जे आकडा आहे, तो त्या शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. हे महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. आता ओ-टी-एस पद्धत काय असणार आहे? ओ-टी-एस पद्धतीने जी कर्जमाफी होणार आहे, तर ओ-टी-एस पद्धत नेमकं काय असणार आहे? तर मित्रांनो, व्याजासह 2 लाखापेक्षा जास्त जर रक्कम होत असेल, आता जर तुमचं 2 लाखापेक्षा जास्त म्हणजे 2.5 लाख, 3 लाख या पद्धतीचं जर व्याज मुद्दल वगैरे धरून जर कर्ज होत असेल, तर त्या शेतकऱ्यांना वरची रक्कम भरावी लागणार आहे. तर ती रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत ही शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. तरच या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आता या 31 मार्च 2027 पर्यंत म्हणजे 1 वर्षाचा म्हणजे जवळपास 5-6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आता सध्याच्या टायमिंगनुसार. तर या 5-6 महिन्यामध्ये त्यांना जी वरची रक्कम होईल 2 लाखापेक्षा जास्तची रक्कम जी होईल, ती रक्कम त्या शेतकऱ्यांना आता भरावी लागणार आहे. आणि जर 2 लाखाच्या आत जर तुमचं जर कर्ज होत असेल, तर तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीमध्ये तुम्ही बसणार आहात. तुम्हाला लाभ मिळणार आहे. तर बघा तुमचं, की बाबा तुमचं कर्ज 2 लाखापेक्षा जास्त होत आहे म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल, की मी या वेगवेगळ्या बँकेचे 50,000, 60,000, 70,000 वेगवेगळ्या बँकेची वेगवेगळी रक्कम उचललेली आहे. तर तुम्हाला जर तसं वाटत असेल, की बाबा आमचं 2 लाखापेक्षा जास्त होईना झाले, आम्ही या बँकेचं 50,000 उचललं होतं, त्या बँकेचं 50,000 उचललं होतं. तर मित्रांनो, सगळ्या बँकांचं मिळून तुमचं जर 2 लाखापर्यंत होत असेल, मग 4 बँकाचं घ्या का 10 बँकाचं घ्या. तर जर तुमचं ते 2 लाखापर्यंत जर होत असेल कर्ज, तरच तुम्हाला त्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे. आणि जर तुमचं कर्ज समजा तुम्ही 50-60,000 वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळे पैसे उचललेले असतील आणि ते गेले असतील समजा 2.5 लाखापर्यंत, 3 लाखापर्यंत जर तो आकडा गेलेला असेल, तर समजा 50,000 आपण 2.5 लाख धरूया आपण. तर तुम्हाला जे वरची 2 लाखाच्या वरची जी रक्कम आहे, ती तुम्हाला ₹50,000 ही भरावी लागणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो कर्जमाफी संदर्भात. तुम्हाला जी-आर समजत नसेल, तर ही सोप्या भाषेत आपण जी-आर समजून सांगितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.